लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। भाई लोग गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्याला फिरायला जायचं आपल्याला आता. मस्त आता आपण निघू इथून. घरून पॅकिंग बिकिंग केली प्रॉपर. आता निघू चला आपण. थोड्याच वेळामध्ये मी गाडी काढली आणि निघालो हेमराजच्या घरी. भाई आम्ही प्लॅन केलेलं आहे. अजून पोरं जमवायचं काम चालू आहे. आम्ही जेव्हा प्लॅन केला ना तेव्हा 8 जण होती. आता बस 3 ते 4 जण उरले नाही का. आता बघू पोरं गोळा करून आता निघू आता फिरायला. Later, a few moments later. भाई प्लॅन केलेला अजून पोरं कोणी आलेलं नाही. जेवढे येतील आपण तेवढा विश्वास ठेवलेला आहे. गेले ते भडवे आले ते कडवे. आता आपण निघू मस्त की फिरायला. हेमराजकडे आला आम्ही. काय सांगू. सर्व गँग वेळेवर आली होती आणि आम्ही 6 जण निघालो आमच्या आजच्या प्रवासासाठी. कोण गेली भा आजचा प्लॅन तर आमचा फिक्स होता. आम्हाला जायचं होतं नाशिक मधल्या हिडन प्लेसवर. हिडन प्लेससाठी आम्ही सगळ्यात पहिले निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तिकडे तर तुफान पाऊस चालू होता. आम्हाला खरं आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा आम्ही या लोकेशनचं नाव गुगलला सर्च केलं आणि आम्हाला सापडलं नाही. मग आम्ही ठरवलं होतं जायचं आहे. आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो आणि काही ग्रामस्थांना विचारलं. त्यांनी आम्हाला जाण्यासाठी एक सुंदर रस्ता सांगितला. आम्ही त्या दिशेने पुढे निघालो. सुमारे 35 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही सापगावमध्ये पोहोचलो होतो. भाई लोक आम्ही आतापर्यंत सापगाव पर्यंत आलेलो आहे. इथून आम्हाला 10 किलोमीटर अजून लांब जायचं आहे. कारण तो वॉटरफॉल आहे ना खूप मध्ये. इथून ना तुम्हाला हरिहरचं गड दिसत असेल. हरिहरचं गड आहे. तर भाई आम्ही ज्याची भीती आम्हाला होती ना ते झाले शेवटी. पुणे कपडे वल्ले आले आता नाही का. पण चिखलाने पुणे कपडे वाटले खराब झालेले. ते बरं मम्मी सुद्धा ऐकणार आमची. आधीच बोलली ती वाईट कपडे नको घालू पण मला गाणं मस्ती होती. पूर्ण लोड लावले कपड्याचे. हे आमचे माणसं मागून येतं. चला मग भावांनो, तुम्हाला सांगू देतो आम्हाला जायचं कुठं होतं. आम्हाला जायचं होतं उंबाडे वॉटरफॉलला. उंबाडे वॉटरफॉल नाशिकपासून सुमारे 45 किलोमीटर लांबचा होता. पण एक विषय असा आहे की वॉटरफॉलचं लोकेशन गुगल मॅपवर भेटत नव्हतं. मग आम्ही हरिहर किल्ल्यापासून पुढच्या दिशेने निघालो. ग्रामस्थांनी आम्हाला हरिहर पासून पुढे एक उंबाडे गावाचा रस्ता सांगितला आणि आम्ही उंबाडे गावापर्यंत जायला नाही. नाशिक पासून सुरू झालेला आमचा प्रवास पहिले नाशिक, त्र्यंबकेश्वर, सापगाव, नंतर उंबाडे गावापर्यंत पोहोचला. फायनली थोड्या वेळामध्ये आम्ही पोहोचून गेलो उंबाडे गावामध्ये. भाई लोक आम्ही आलोय उंबरडे गावामध्ये. इथला सिद्धू चाललाय हा. भाई या गावाचं लोकेशन आम्हाला गुगल मॅपला पण भेटत नव्हतं. शेवटी आम्ही ग्रामस्थांना विचारलं त्यांनी आम्हाला लोकेशन सांगितलं नाही का आम्ही चाललो तिकडं. हा वॉटरफॉल एकदम ओजी वॉटरफॉल आहे. तर भाऊ आम्ही आलेलो आहे इथं हिडन लोकेशनला. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा तिकडं जायचंय आम्हाला. लय लांब येते पण मग आता काय आहे, कमीत कमी 5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. आता तुम्हाला काय सांगू. हे बघा इथं शेजारून नदी आहे. इकडं भातची शेती आहे. इकडं वास आहे. मजबूत आहे. तुम्ही यायचं ठरवलं तर इथं येऊ नका आणि फ्लिपफ्लॉप घालून तर मुळीच येऊ नका. नाहीतर शॉर्ट तुमच्या सोबत पक्का आहे. बघा बंधारे बिंधारे सर्व इथं. आमची सगळी गँग घेऊन मी निघालो वॉटरफॉलच्या दिशेने. वॉटरफॉलचा जायचा रस्ता खूपच मस्त होता आणि तिथलं वातावरण एकदम मस्त झालं त्याचं. काही लोक तुम्ही जर पहिला वॉटरफॉल डुगरवाडी वॉटरफॉल जाऊन कंटाळले असाल ना. हा एक नवीन वॉटरफॉल शोधला आम्ही. हा स्पॉट फक्त तुमच्यासाठी नाही एकदम एकदम वॉटरफॉल आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. थोडा जंगलातला रस्ता आणि थोडी वॉटर क्रॉसिंग आम्हाला काय लागली जाताना. आमची गँग तर वॉटरफॉल जाण्यासाठी खूप उत्साही झाली होती. पानी का भाव काफी तेज है. यहाँ आने के लिए आपको कुछ ना कुछ करना पड़ता है. उसमें से ये तो बस तालीम है. भाई लोग तुम्ही जर आहे ना पहिला वॉटरफॉल डुगरवाडी वॉटरफॉल जाऊन जाऊन कंटाळले असाल ना. आणि नवीन एक वॉटरफॉल शोधला आम्ही. हा स्पॉट फक्त तुमच्यासाठी नाही का. एकदम मोठी वॉटरफॉल आहे. आम्हाला जायचं आता वॉटरफॉलला. रस्ता एकदम मस्त येतो राहायला. रस्ता नाही करायला आम्हाला. भाई लोक आम्हाला वॉटरफॉल दिसलेला आहे. आता आम्हाला वॉटरफॉल पण जायचं नाही का. इकडून जायचं आम्हाला आता नाही घेत. रस्ता दिसला इकडे राहायला. इथून जाऊ मी आता. राहिला आम्ही जवळपास 1 तासापासून चालतोय. आम्हाला शेवटी वॉटरफॉल दिसतोय. आम्हाला इकडे जायचं आहे वॉटरफॉल पाशी. इथपर्यंत पोहोचलो ना मग टेन्शन नाही आम्हाला. भाई लोक हा वॉटरफॉल आहे ना उंबरडे गावातला वॉटरफॉल आहे. आणि हा एकदम हिडन वॉटरफॉल आहे. तर आम्ही आज आलोय. कोणीच 0 क्राऊडेड आहे का आता. कोणीच नाही इथं राहिले. तर तुम्ही ट्रॅकिंग बघू शकता भावांनो. तर भावांनो शेंडे पब्लिक पण आहे आपल्या सोबत.
एवढ्या एवढ्याशा रस्त्यातून जावं लागतं. तुम्ही बघा इथून केवढा केवढासा रस्ता आहे. किडे मकोडे हे बघा धरणे. तर आम्ही अगदी जवळ आहे वॉटरफॉलच्या. मला इकडे जायचा रस्त्याला डेंजर नाही का, काटेरी झाडं झुडू पडायली. मी तर आम्ही चाललोय पाण्यातून, रस्त्यावर डेंजर फुल डीप जंगल. 30 मिनिटाचा जंगलचा ट्रॅक केल्यानंतर आम्ही पोहोचून गेलो होतो वॉटरफॉल जवळ. तिथून आम्हाला वॉटरफॉल एकदम स्पष्ट दिसत होता. भाई आमच्या टीचर एवढे लागले राहिली हे सगळ्यांची राहिली काय सध्या किती वाटत राहिली रटांगण राहिली. हे रस्ते खूप डेंजरस आहे. आम्हाला जंगलातून जायचंय पण जंगलात रस्ता पण डेंजर आहे. भाऊची चप्पल पडली पाण्यामध्ये आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती. तर बघू शकता तुम्ही हाल बघू शकता. मैं हूं बेयर ग्रिल्स और मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है. मैं तमाम चुनौतियों का सामना करता हुआ उन जगहों पर भी टिका रहूंगा जहां जान बचाने के सही गुर जाने बिना आप एक दिन नहीं टिक सकते. इस बार मैं बोर्नियो के घने जंगलों में आया हूं, जो दुनिया के सबसे खतरनाक बीहड़ों में से एक है. मुझे पाहिलो शेवटी आम्ही वॉटरफॉल मध्ये पोहोचले. पण वॉटरफॉल होता पाहिलो काय झालं वॉटरफॉल भाई पाण्याची सटक आली आमची तर भावांनो आमचा आजचा प्रवास इथंच संपतो. अशा प्रकारे आम्ही पुरेपूर वॉटरफॉलचा आनंद घेतला होता आज. A few moments later. Thank you, friends. Thanks to everybody. ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा. थैंक यू दोस्तों. चला भाई आजचा प्रवास इथं संपतोय. आमचा प्लॅन होता दुसरा वॉटरफॉल जायचा पण तो कॅन्सल केला आम्ही. आता सदबुक लागला पोरांना नको आमचे होते. आता आम्ही इथून डायरेक्ट त्र्यंबकेश्वर जाऊ, जेवण करून नाही घरी निघून जाऊ टपकन डायरेक्टली. फुल एन्जॉय झाला आमचा आजचा ब्लॉग इथं संपतो आपला. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.